हॅलो गाईज, वेलकम. सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप आणि खूप शुभेच्छा. आय नो हा ब्लॉग आता एक दिवस लेट असणार, तर शुभेच्छा पण जरा लेटच पोचणार माझ्याकडनं तुम्हाला. असो आज नाही का, आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. कारण का तर सांगते, ॲक्च्युली सण असला की घरात स्त्रियांची होणारी धावपळ काय असताना सिरियसली सांगते खूप काही अवघड असतं त्या गोष्टी. आणि ह्या वर्षी नाही का थोडं ॲडजस्ट करणं मला यासाठी डिफिकल्ट होतं की नाही का व्लॉग वगैरे शूट करायचा होता. आणि त्यामध्ये नाही का तो व्लॉग शूट करायला कॅमेरा ऑन ऑफ करायचं, पुन्हा आपल्या कामाला लागायचं, परत ते म्हणजे अशा प्रोसेसिंग असतात. पुन्हा ट्रायपॉड घेऊन जायचं, जिथं आपल्याला शूट करायचं आहे तिथं तो ट्रायपॉड ठेवायचा. अशा काही बऱ्याचशा गोष्टी नाहीत का खूप अशा जास्त डिफिकल्ट असतात. सकाळची देवपूजा वगैरे झालेली होती. म्हटलं सर्वात आधी नाही का झाडांना पाणी घालून द्यायचं. कारण काय ना, त्यांना जर पाणी वगैरे घालायचं विसरलो तर मग दिवसभरामध्ये नंतर मग आठवणच पडते. आणि पुन्हा मग माती जर तपलेली असली ना तर झाडांना पाणी घालता येत नाही. कारण त्याच वाफेमुळे झाडांना पानांना वगैरे वाफ बसते मातीच्या. सकाळी सकाळीच पाणी वगैरे घालून घेतलं आणि लागले स्वयंपाकाला. ॲक्च्युली आजचा जो स्वयंपाक असतो तो पुरणाचा वगैरे असतो. मी पण आज पुरण वगैरेच घेतलेलं होतं करायला. आणि पुरणाला तुम्हाला एक सांगू का, जेव्हा आपल्याला पुरण वगैरे बनवायचं असतं आणि डाळ शिजवायची असते ना, तर अगदी छान असं गरम पाणी करून नाही का डाळीला 1-2 तास, साधारण 2 नाही पण ॲटलिस्ट 1 तास जरी तुम्ही भिजून घातलं ना, तर डाळ नाही का कुकरमध्ये टाकल्या अगदी नरम अशी सॉफ्ट अशी छानपैकी शिजून जाते. मी तर ह्याच मेथडने ट्राय करते, जेणेकरून मला ती डाळ शिजायला पण काही प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पुरण वगैरे चाळतो ना, तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. डाळ वगैरे लावलेली होती तोपर्यंत छान गूळ वगैरे असं बारीक कट करून घेतला. गूळ वगैरे जर बारीक कट केलेला असला तो वितळायला पण तेवढा वेळ लागत नाही आणि गॅसही तितका वाचतो. त्यानंतर मग आता पुरणपोळीसाठी नाही का आपल्याला पीठ वगैरे लागतं. मग ह्या पिठामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर मीठ, 2 चमचे तेल आणि पुन्हा थोडीशी हळद, असं सगळं काही मिक्स करून घेतलं आणि मग ते डो बनवून घेतला. ॲक्च्युली माझी चूक सांगू का तुम्हाला आज काय झाले, तर तुम्हाला माहिती आहे की मी बऱ्याच वेळा बोललेले आहे की मी कुठलीही वस्तू वापरायच्या आधी तिला धुते. आज मी पण परत सेम तशीच धुतली वगैरे गेली. बट ते परत जेव्हा धुतली ना मी, त्यानंतर लगेच तेल न टाकता आधी पीठ टाकून घेतलं. आणि तुम्ही बघू शकतात परातीचे हाल काय झाले. आता घासताना तरी मला खूपच जास्त त्रास होणार आहे असं मला वाटतं आहे. आणि शिट्ट्यांचा आवाज वगैरे येत असल्यामुळे आर्य नाही का थोडी घाबरत होती आणि मला पुन्हा पुन्हा येऊन विचारत होते, अगं झालेत की ते शिट्ट्या, कर की आता त्याला बंद वगैरे. असो, तिच्याकडे आज मात्र काही तेवढं लक्ष देणं होत नव्हतं. कारण माझं सर्वात टार्गेटेड काम होतं आज पटकन नाही का पुरणाचा जो स्वयंपाक आहे तो 11 वाजेपर्यंत पुरणाचा जो काही स्वयंपाक आहे तो पटकन 11 वाजेपर्यंत आपटून जायला पाहिजे. ज्यानंतर नाही का जे आपल्याला आपण म्हणतात ना नैवेद्य वगैरे द्यायचं असतो अग्नीमध्ये, ज्याला आमच्याकडे घास टाकणे वगैरे असं काही म्हणतात. आता याला दुसरा अजून काही शब्द आहे तो मला अजून माहिती नाही. नेक्स्ट टाईम जर माहिती जरी झाला ना तर मी तुमच्यासोबत म्हणजे बोलताना तरी ॲटलिस्ट तो शब्द वापरेल. मग मी पटकन पीठ वगैरे मळून घेतलं. आणि सांगू का, मध्ये ही साफसफाई मोहीम माझी चालूच असते. कारण काय ना, नंतर किचन आवरायला खूप जास्त जड जातं, जे की नाही का मला तरी खूप जास्त त्रासदायी ठरतं. मी असं थोडं लाईटली असं करूनच घेत राहते. आता हे 2 जे छोटे पॉट होते त्यांना पण मस्त पाणी वगैरे घालून दिलं. आणि थोडे जे भांडे साचलेले होते, म्हटलं डाळ शिजत आहे एकीकडे आणि दुसऱ्या गॅसवरती पण आय थिंक काहीतरी ठेवलेलं असेल मी, आता जे की मला लक्षात नाही आहे. म्हटलं डाळ वगैरे होत आहे तोपर्यंत नाही का आपण ही भांडी आहेत तेवढे घासून घ्यायचे. कारण तुम्हाला माझ्या बेसिनचा सीन माहिती आहे का, ह्या बेसिनमधून पाणीच जात नाही. लिटरली 2 महिन्यांपासून मी नाही का हा त्रास सहन करते. ॲक्च्युली रूम ओनरला पण सांगून झालं की दादा हे असं काही प्रॉब्लेम होतो आहे, आम्ही सर्व काही करून बघितलं. आता ते म्हटलं एवढं ठीक आहे, मी पूर्ण अख्खी घराची पाईपलाईन आहे. म्हटलं ठीक आहे बाबा, शेवटी काय मला सहन करावं लागणार आहे. मग काय मी पण घेतलं ते आपलं त्याचं झाकण वगैरे ओपन करून आणि तेच पाणी नाही का बाथरूम वगैरेमध्ये टाकून घेते. मला हे कामं अशा काही पद्धतीने डबल करावे लागत आहेत. भांडी वगैरे घासायची होती ती घासून वगैरे घेतली छान असं.
आणि पुरणाच्या स्वयंपाकाला माहिती का वेळ का लागतो, तर खरं मेन म्हणजे याच्यामध्ये नाही का टाईम टेकिंग काम जे आहे ना, ते म्हटलं म्हणजे माझ्या तरी वैयक्तिक मताने फक्त पुरणपोळी आहे. कारण इतर गोष्टी ज्या आहेत ना, ॲक्च्युली दूध म्हटलं म्हणजे आता मग आमच्या इथे नाही का बासुंदी खूप जास्त प्रमाणात सर्वांना आवडते. सो बासुंदीचं काय केलेलं मी रात्रीच बनवून वगैरे ठेवलेली होती. सो सकाळी तिला काय नाही का फक्त गरम करायची वेळ असते आणि आमटी आणि भात. भात तर आज नाही का एकादशी पण आहे, जे की माझा उपवास पण आहे आज आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पण आहे. आता फक्त घरामध्ये आम्ही 3 लोकं आणि 3 पैकी नाही का एकसाठी साबुदाणे बनवायचे आणि बाकी 2साठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचं. हे पण खूप मोठा टास्कच होता. आज पण म्हटलं असो सणालाच करतो आपण, सो म्हटलं करूनच घेऊया. कंटाळा नको आजच्या दिवसाला. कारण काय ना, पुरणपोळी म्हटली म्हणजे आमच्या घरामध्ये तरी नाही का फक्त आर्याला जास्त प्रमाणात आवडते आणि माझ्या मिस्टरांना जी आपल्या खानदेशात जी खापरवरची पुरणपोळी बनवतात ना, ती पुरणपोळी आणि ती पण फक्त आंब्याचा रस असेल त्यासोबतच त्यांना आवडते. सो मोस्टली नाही का ही सणाला जेव्हा काही असतात ना आपल्याकडे, किंवा काहीतरी कार्यक्रम असतो त्याच टायमिंगला पुरणपोळी वगैरे होत असते. सो मी पण अवॉइड करते, पण म्हटलं आज नाही अवॉइड करायची, कारण हेच एक निमित्त आहे की ज्या निमित्ताने मी माझ्या आरेला तिला आवडते तर मी तिला खाऊ घालून देऊ शकते. बट असं कधी कधी नाही का ती मला सांगते की मम्मा मला पुरणपोळी खायची. सो त्या टायमिंगला मी काय करते माहिती का, 1 वाटी म्हणजे अगदी छोटी वाटी डाळ वगैरे शिजवून घेते आणि तिच्या पुरता पुरणपोळी वगैरे बनवून देते. असं काही नाही आहे. बट ती जर मला कंटिन्युअसली 2-3 वेळेस बोलली ना की मला पुरणपोळी वगैरे खायची आहे, सो मी तिला बनवून देते. तसं काय नाही. आणि मला पुरणपोळी म्हणजे जशी आपण ती फ्रेश असते ना, तशी न खाता काहीतरी पुरणपोळी आपण जिला म्हणतो ना, तिला तूप टाकून गरम करून खाल्लेली मला खूप जास्त आवडते. कधीतरी आवडायची, बट आता आय थिंक मला माहिती नाही, मी बऱ्याच दिवसांपासून ही प्रोसेस रिपीट केलेली नाही. सो आता वाटतं की नाही वाटेल खाऊ. असो, पुरणपोळीचा स्वयंपाक तर करायला घेतलेलाच होता आणि तुम्हाला माहिती आहे पुरणपोळीसोबत आमटी वगैरे लागतेच. भात यासाठी नाही की एकादशीला नाही का भात बनवत नाही किंवा तांदूळापासून काहीही बनवत नाही. सो त्यासाठीच मी पण नाही का बासुंदी वगैरे आधीच काल बनवून घेतलेली होती. म्हटलं चला आपल्याला तांदूळ काही खात नाही म्हटले, कारण तांदूळ हा विष्णू भगवानला प्रिय आहे की अप्रिय आहे त्याच्यामध्ये मी पण कन्फ्युजन आहे आता सांगताना तुम्हाला. सो त्यामुळे मी ते अवॉइड करते तुम्हाला सांगायचं. त्यामुळेच आय थिंक भात मला काही बनवायचा नव्हता, बट कुरडई वगैरे ते तळायचं होतं. तुम्हाला पुन्हा भजी वगैरे जे असतात ना ती वगैरे काढायची होती. आता भजी वगैरे काढायचे होते. आता तुम्हाला एक सांगू का, भजी वगैरे हे जेव्हा आपण आपल्याला घास वगैरे जेव्हा टाकायचे असतात ना, तर ह्या काही वस्तूंमध्ये नाही का लसूण वगैरे टाकायचा. आता पुरण वगैरे मी नाही का आटवायला ठेवलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे पुरण आटवताना त्यातलं म्हणजे जे खूप स्लो प्रोसेस आहे ती. म्हटलं तेवढ्याच वेळेचा फायदा वगैरे घेऊन नाही का आपल्याला जे घास वगैरे अगारे टाकायची आहे ना, तो ताट वगैरे ठेवण्यासाठी रांगोळी वगैरे काढून घेतली. आता रांगोळी नाही का अगदी खूप फास्ट आणि खूपच म्हणजे न विचार करता काढलेली अशी काही रांगोळी होती. सो प्लीज तुम्ही पण काही हे करू नका. तिला छोटीशी अशी रांगोळी वगैरे काढून घेतली मी आणि ताट वगैरे ठेवलं. परत ते जे गौरी वगैरे असतात ना त्यांचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि त्याच्यामध्ये नाही का तूप वगैरे मिक्स करून घेतलं, जेणेकरून नाही का ते जळायला वगैरे नाही का म्हणजे पटकन असं जळून जातं आणि धूर पण कमी होतं आय थिंक तुपामुळे, असं मला माहिती आहे. सो तूप वगैरे जास्तीचं टाकून घेतलं, अगरबत्ती वगैरे ठेवून घेतल्या. तर जी बाकीची पूजेची प्रोसेस वगैरे काही आहे ना ती नंतर होणारच आहे, नंतर करावी लागेल. ॲक्च्युली सुरुवातीला नाही का घास वगैरे टाकायला माझ्या मिस्टरांना वगैरे बोलावं लागेल, ते येतील, ते वगैरे टाकतील आणि मग त्यानंतर आम्ही दोघं मायलेकी वगैरे टाकणार. सो ते सगळं काही मस्त असं सेट करून ठेवलं. कारण काय ना माणसांचं तुम्हाला माहिती आहे प्रत्येक माणसांचं असंच काही असतं की त्यांना आलं म्हणजे नाही का सगळं काही वेळेवर आणि अगदी हातात पाहिजे. सो माझ्या बाबतीत तरी तसंच काहीतरी आहे की आमच्या यांना देव किंवा बाकी दुसऱ्या गोष्टी ह्या गोष्टींना ते फारसं तसं काही मानत नाही. सो जे काही आहे ते मला सगळं काही मला स्वतःलाच करावून घ्यावं लागतं. सो ते सगळं काही करून घेतलं मी. आता किचनमध्ये आल्यानंतर मला नाही का सर्वात आधी तळायचे होते ते कुरडई वगैरे. सो कुठलं का तळण असे ना माझी आई सांगते मला की सर्वात आधी कुरडई तळायची. त्याच्यामागे एक रिझन असं आहे की
कुरडई नाही का, जे खरकटं तेल असतं ना, म्हणजे आधी ज्या गोष्टीमध्ये तळून वगैरे झालेलं आहे त्या तेलामध्ये कुरडई कधीच अशी नाही का, जेवढी ती फुलायला पाहिजे ना तेवढी ती फुलत नाही. आता ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला सांगू का सिरियसली, आर्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तिने तिच्या हाताने स्वतः अंघोळ केली. तिची केस हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता तिथं, की तिने तिच्या पद्धतीने ती हेअरस्टाईल केलेली आहे. आणि लिटरली मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे करत होते तेव्हा मला हे सर्व काही गोष्टी कळल्या. असो, स्वयंपाकाची लगबग सगळी काही घाई गडबड जी होती ती माझी ऑलमोस्टली संपून गेलेली होती. आणि आता जसं तुम्हाला माहिती आहे की आपण नैवेद्य वगैरे देवांना देतच असतो कुठल्याही सणावाराचं. सो मी पण तसंच काही प्रोसेस फॉलो केली आणि सर्वात आधी नैवेद्य वगैरे देऊन दिला देवांना वगैरे. आणि इथं नाही का हे पेटवायला वगैरे ठेवलेलं होतं. म्हटलं यांना अजून यायला थोडासा वेळ होता आणि ऑलमोस्ट 11 वाजूनच गेलेले होते. 11 नाही, 11 वाजून 10 मिनिटं असे काही झालेले होते. आणि 11:15 11:30च्या आत मला ते टाकूनच घ्यायचं होतं. तर मग मला कन्फ्युजन होतं की हे वेळेत येतात की नाही येतात. कारण काय आहे ना, ते फॅक्टरीला जर एखादी इमर्जन्सी वगैरेमध्ये काही काम असलं किंवा काही गोष्टी येण्यासारखं नसलं तर ते कदाचित आले पण नसते. सो म्हटलं चला आपण हे झाडून वगैरे जे ठेवलेलं आहे त्या गोष्टी वगैरे करून घेऊयात. आणि ताटाला कुंकू वगैरे, पुन्हा ते जे अष्टगंध असतो किंवा पिवळा गंध वगैरे जो जो असतो ना, किंवा व्हाईट, ह्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे, तो वगैरे लावून घेतला. पुन्हा जे घासत टाकायचं होतं ना ते सगळं काही मिक्स करून घेतलं. आणि फायनली ते आले वगैरे होते. आता त्यांचा शूट वगैरे मी इथं काही घेतलेला नाही आहे. आता त्यांनी जे 5 घास वगैरे द्यायचे असतात ते वगैरे दिले. आणि आर्या पुन्हा पुन्हा बडबड बडबड करून सारखं त्यांना सांगत होते, पप्पा मला पण करायचं आहे, मला पण करायचं आहे. सो त्यांनी पटकन निघून गेले ते. म्हणजे ठीक आहे बाई, तूच टाक म्हणून लवकर. आणि मेनली म्हणजे मला इथे एका गोष्टीचं कौतुक का वाटते तुम्हाला सांगू का, ह्या गोष्टी करायला ती स्वतःहून आतुरतेने मला म्हणते की मम्मा मला करायचं आहे. इवन मी जेव्हा ती पूजा वगैरे मांडत होती किंवा हे सगळं काही करत होती ना, तेव्हा ती मला रागवून पण बोलत होती, अगं मम्मा तुला मी किती वेळेस सांगितलं आहे, पूजेचं कुठलंही काही असलं ना मी नसताना करत नको जाऊस. ॲक्च्युली मला जेव्हा हे मी घास वगैरे टाकायची सुरुवात केली ना, खाली तिचे पप्पा आलेले होते तेव्हा ती खाली गेलेले होते. आणि जेव्हा मी तिला आवाज दिला तर मग ती मला म्हटली की अगं मम्मी तू सगळं करून घेतलं का. म्हटलं नाही बेटा, म्हटलं तुझ्यासाठी थांबले मी. हो म्हणे, मी तुला सांगितलंच आहे ना माझ्यासाठी थांबायचं अशा कुठल्या गोष्टींना. आणि तिथं बघा पाणी वगैरे फिरवताना नाही का तिने चुकून उलट्या डायरेक्शनने घेतले. मग मी तिला ते थोडंफार असं शिकवलं वगैरे. आणि हे नाही का अगरबत्ती वगैरे धुराचा मला थोडाफार त्रास आहेच. आणि लिटरली सांगते काय, ते सगळं काही आवरल्यानंतर किचनचा राडा असा काही होता ना, खूपच काहीतरी. आणि ते सगळं आवरल्यानंतर मी आले होते माझ्या शाबूकडे. तुम्ही बघूच शकतात माझा हा चेहरा उतरलेला, किती प्रमाणात भूक लागली असेल. सो याच्यानंतरचा ब्लॉग मला काही शूट करायचा नव्हता. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.